येऊ का? अगं आई ये ना, असं का विचारतीस? ये. मीरा, माझं तुझ्याकडे काम होतं, करशील? अहो आईसाहेब असं काय विचारताय? सांगा ना, करेन मी. बाय द वे आई, तू दिवसभर होतीस कुठे? अरे मी ना देवळात गेले होते आणि तिथे माहितीये काय झालं, एक स्वामी माझ्याशी अचानक बोलायला लागले. मला म्हणाले की तुमच्या घरावरती महागौरी मातेची कृपा आहे. हो म्हणजे ते म्हणाले आणि मलाही आश्चर्यच वाटलं. मग पुढे म्हणाले की तिच्या कृपेमुळेच तुमच्या घरात तुमची सून आली आहे, की तुमची नात बोलायला लागलीये, हसायला लागलीये, नातीतलं आणि तुमच्या मुलामधलं नातं सुधारलंय. तुझं दुसरं लग्न कसं झालं हे सुद्धा सांगितलं त्यांनी मला. इंटरेस्टिंग. हो, आणि ते हे सगळं बोलत होते म्हणून मीही माझी खंत व्यक्त केली. काय? मी म्हणाले त्यांना की माझ्या मुलाने माझ्या सुनेला अजून बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये. मग ते मला म्हणाले की घरात महागौरी मातेची पूजा करा, 1001 नाम जपाची. मीरा, करूया ना पूजा? हो, करूयात नाही सर. त्यांनी उद्याचाच मुहूर्त सांगितलाय. मीरा, असं जर झालं तर खूप बरं होईल ग. महागौरी मातेच्या आशीर्वादाने तुझा आणि अथर्वचा सुखाचा संसार सुरू होईल. आईसाहेब चालेल, उद्याच करूयात पूजा. मी करेन सगळं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.